Reduce each of the following differential. Reduce each of the following differential to variable separable form. Reduce each of the following differential to variable separable form. To variable separable form and hence solve. And hence solve. अगोदर काय करायचंय, डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते व्हेरिएबल सेपरेबलनं सेपरेट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग ते सॉल्व करायचं आहे. थोडे स्पेशल टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. एक एक एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल, फर्स्ट आहे dy अपॉन dx इज इक्वल टू कॉस x प्लस वाय. अगोदर हे डिफरन्शियल इक्वेशन व्हेरिएबल सेपरेबलनुसार सेपरेट करता येईल का ते सांगा बरं. हे डिफरन्शियल इक्वेशन व्हेरिएबल सेपरेबलनुसार सेपरेट करता येईल का? हां बघा, प्रयत्न करून तर बघा. x सारे dx कडे घेऊन जायचे आणि y सारे dy कडे घेऊन जायचे. करता येईल? प्रॉब्लेम कुठे होतो ते समजायला पाहिजे ना आपल्याला. समजा इथं व्हेरिएबल सेपरेट होत असेल आणि उगाच ते बनवायचे व्हेरिएबल सेपरेबल, तसं नाही ना चालणार. अगोदर बनवून बघूयात होतं की नाही. काय करावं लागेल सांगा बरं. कॉस एक्स प्लस वायचा फॉर्म्युला डबल कॉस डबल साईन ते त्याच्यात होईल ना, आणि मग होईल का सेपरेट? नक्की होईल. बघूयात आपण. सांगा, ट्राय करून बघूयात. ओके, झालं ठीक आहे, नाही झालं तर पुन्हा बघूयात. कारण प्रत्येक टर्न प्रत्येक मेथडनं आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे. dy बाय dx कॉस एक्स प्लस वायचा फॉर्म्युला कॉस एक्स कॉस वाय मायनस साईन एक्स साईन वाय. पुढं व्हेरिएबल सेपरेट करायचे म्हणजे dx कडे सारे x वाले घेऊन जायचे आणि dy कडे सारे y वाले घेऊन जायचे. ओके, सांगा आता पुढं काय करता येईल. कुठं प्रॉब्लेम यायला तेवढं समजायला ना. आता बघा, dx जर मी तिकडे घेऊन गेलो तर इकडले y वाले जे आहेत कॉस वाय आणि साईन वाय ते इकडे येणार नाहीत तर सेपरेटली, आणि असं पण कॉमन निघणार नाही दोघातून काही. म्हणजे कुठे जर प्रॉब्लेम येतोय ना, हा लक्षात आलंय. आता मग काय करायचंय ते बघा. जेव्हा जेव्हा असा प्रॉब्लेम येतो ना तेव्हा तेव्हा याच्यामध्ये असं फंक्शन पुट करायचंय ज्याच्याबद्दल आपण पुटिंग केल्यानंतर सेपरेट करता येईल. कशाबद्दल पुटिंग येते बघा, जे आपलं फंक्शन मधलं आहे ना त्याच्याबद्दल अगोदर विचार करायचा. जर मी एक्स प्लस वाय बद्दल काय पुट करायचं, यू पुट केलं, एक्स प्लस वाय बद्दल यू पुट केला तर dy बाय dx ची किंमत काढू शकतो ना आपण. कशी काढायची बघा. याचं डिफरन्शिएशन घेतलं तर 1 प्लस dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx. म्हणजे dy बाय dx ची किंमत काय आली, du बाय dx मायनस 1. आता या किमती मी इथं ठेवतोय बघा, काय काय तयार होतं. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स इक्वेशन नंबर 1. सांगा, dy बाय dx ची किंमत du अपॉन dx मायनस 1 इज इक्वल टू कॉस u. ठीक आहे, आता हे सेपरेट करायला सोपं झालं. हा मायनस 1 मी तिकडे शिफ्ट करतोय. du बाय dx इज इक्वल टू कॉस u प्लस 1, आणि हा dx तिकडं आणि ही किंमत इकडं आणतो. चालेल ना. काय होतं बघा, du अपॉन 1 प्लस कॉस u इज इक्वल टू फक्त राहिला काय, dx राहिला. काय अडचण याच्यामध्ये. आता याचं इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर 1 प्लस कॉस यूचा एक फॉर्म्युला होता, आठवतंय का? कोणता? तेच लिहूयात. सांगा, du अपॉन 2 कॉस स्क्वेअर u अपॉन 2. काय अडचण कोणाला याच्यामध्ये आहे ना. सेम फॉर्म्युला 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. तोच लिहिलाय मी. इज इक्वल टू dx ला dx ॲज इट इज. हे का करायला तर आत्ता लक्षात येईल तुमच्या या स्टेपला. 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय असतो, सेक स्क्वेअर u अपॉन 2 आणि डिवाइडला 2 आहे आणि पुढं काय आला du. ओके, आणि पुढं इज इक्वल टू dx. ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड वी गेट. सांगा, इंटिग्रेशन 1 अपॉन 2 तर तसंच बाहेर सेक स्क्वेअर u अपॉन 2 इंटू du इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये dx. सांगा आता हे कुणाचं इंटिग्रेशन,
नाही नाही, हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे टॅन यू बाय टूचा. पण यू बाय टूचा पण पाहिजे ना, तिथंच आहे ना 1/2 इकडं, म्हणजे 1/2 बाहेर ठेवायची गरज नव्हती आपल्याला. लक्षात आलं का? बघा आता सेक स्क्वेअर यू बाय टूचं इंटिग्रेशन टॅन यू बाय टू आणि यू बाय टूचा 1/2 आलं ना हे. म्हणजे याचं डायरेक्ट लिहू मी टॅन यू अपॉन टू इज इक्वल टू याचं यक्स आणि प्लस कॉन्स्टंट सी. टॅन यूची किंमत ठेवून देऊयात. यूची किंमत याच्यावरून ठेवता येईल, यक्स प्लस वाय अपॉनला 2 इज इक्वल टू यक्स प्लस सी विच इज द फायनल अँसर. काय केलं लक्षात आलं? बघा आता इथून इथपर्यंतचा पार्ट आपण व्हेरिएबल सेपरेट केले. इथून इथपर्यंत काही करा, सांग काय करायचं. याचा मिनिंग लक्षात आला? काही ठेवू शकतो. आता इथं हे आलं तर इथं काय होईल, जिथं यू आहे तिथं टी ठेवा, व्ही ठेवा, तुमचं इनिशियल ठेवा, काही ठेवा, असलं काही ठेवू नका. ठीक आहे? ठेवलं तर काय प्रॉब्लेम नसतं, पण समोरच्याला समजायला पाहिजे ना, हा सिम्बॉल आहे, जस्ट सिम्बॉल आहे. असो काही ठेवायचं, तुम्हाला जे आवडेल ते ठेवा. यू ठेवलं होतं ना मी. ओके, यू फॉर यू फॉर हां बरोबर आहे, तिनं चांगलं लॉजिक लावलं. ठीक, लिहून घ्या पटकन 2 मिनिटात. क्वेश्चन नंबर 2, एक्स मायनस वाय होल स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर. व्हेरिएबल सेपरेट होतात का ते बघा बरं अगोदर. व्हेरिएबल सेपरेट होतात का ते बघा. नसतील होत तर मग पुटिंग काय करावं लागेल, एक्स मायनस वाय बद्दल पुटिंग. पण अगोदरच होत असतील तर चेक पण करा होतात का. नाहीत ना होत, पुटिंग लगेच करायची. पुट एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय पुटिंग करू, यू implies that 1 minus dy upon dx is equal to du upon dx. आपल्याला काय पाहिजे, dy by dx पाहिजे ना. हा dy by dx तिकडे शिफ्ट करतो आणि तिकडला इकडे आणतोय, म्हणजे काय झालं 1 minus du upon dx is equal to dy upon dx. ओके, सांगा ठेवून द्या किमती आता. therefore इक्वेशन 1 becomes, हे इक्वेशन नंबर 1 आहे, त्याच्यात व्हॅल्यूज ठेवतोय. इथं यू ठेवला, एक्स मायनस वाय बद्दल यू ठेवला, यू स्क्वेअर डी वाय बाय डी एक्सची किंमत काय आहे 1 मायनस डी यू बाय डी एक्स विच इज इक्वल टू ए स्क्वेअर. व्हेरिएबल सेपरेट व्हायलेत का आता, होतात ना. काय करावं लागेल अगोदर, मायनस डी यू बाय डी एक्स हा पहिल्यांदा उचलला इकडं आणल्यानंतर डिवाइडला होईल. आता हा उचलून तिकडं न्यायचा, हा उचलून इकडं आणायचा. लक्षात येईल. 1 मायनस ए स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स. 3दा इकडनं उचलून तिकडं म्हणलंय मी. हा डी एक्स इकडं आणला आणि ही बेरीज तिकडे घेऊन जायची आणखीन एकदा. बरं की त्या नको असलं काय. हां इथं काय आलं मग, यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर इज इक्वल टू डी यू अपॉन डी एक्स. नेक्स्ट डी एक्स इज इक्वल टू, फक्त डी एक्स मी इकडे आणला, हा यू स्क्वेअर वर गेला, यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर इंटू डी यू. ठीक आहे. ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेशनमध्ये डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशनमध्ये यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर इंटू डी यू. काय झालं, हो 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 बरोबर. इथं यू स्क्वेअर आला आणि खाली यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. इथं पण तेच होईल ना, यू स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. प्रिंट मिस्टेक. सांगा आता काय करता येईल, त्याच्याशिवाय नाही ना काय प्रॉब्लेम. ठीक आहे. इंटिग्रेशनमध्ये हे लगेच सोडवतो मी. एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशनमध्ये
यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी यू. एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशनमध्ये याच्या डिवाइडला हे जाईल म्हणजे 1 आलं डी यू प्लस इंटिग्रेशनमध्ये इथं ए स्क्वेअर आहे ना, ए स्क्वेअर घेऊ का बाहेरच, 1 अपॉन यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी यू. एक्स इज इक्वल टू डी यूचं इंटिग्रेशन यू प्लस ए स्क्वेअर आणि याचं इंटिग्रेशन होतं 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 2 ए लॉग यू मायनस ए अपॉन यू प्लस ए प्लस सी. 1 अपॉन 2 ए लॉग यू मायनस ए अपॉन यू प्लस ए प्लस कॉन्स्टंट सी. राहिलंय काय काम, राहिलं ना एक शेवटचं, यूची व्हॅल्यू ठेवायची. एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय प्लस ए गेट कॅन्सल ए अपॉन 2 लॉग एक्स मायनस वाय मायनस ए एक्स मायनस वाय प्लस ए प्लस कॉन्स्टंट सी. फायनल आन्सर. याच्यामध्ये एक्स पण कॅन्सल होतो, हेच फायनल नाही होणार. ओके, कॅन्सल झाला तर काय होईल, जे राहिलं ना शिल्लक हा वाय इकडं आणा फक्त. वाय इज इक्वल टू काय आलं मग फायनल, इथं लिहितोय वाय इज इक्वल टू ए अपॉन 2 लॉग एक्स मायनस वाय मायनस ए अपॉन एक्स मायनस वाय प्लस ए प्लस सी. हे असेल फायनल आन्सर. चेक करा. काय क्वेश्चन, एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स सेक इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. पहिल्या लक्षात येतं की आपल्याला पुटिंग कोणाबद्दल करायची आहे. बघा याच्याबद्दल तर नाही ना शक्य, असं काही आपण सांगू शकत नाही त्याच्याबद्दल पुटिंग. कोणतर म्हणलं एक्स प्लस वाय, शक्य नाही ना असं, कारण हे अलग नाही, याला जोडून डी वाय बाय डी एक्स आहे. ठीक आहे, कोणाबद्दल पुटिंग करावं लागेल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. पुट परीक्षेमध्ये लिहिताना अगोदर क्वेश्चन लिहायचा नंतर पुटिंग. पुट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू यू. सांगायचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 2y dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx. इथंच लक्षात येतं आपल्याला की आपण पुटिंग केलेली बरोबर आहे की नाही. 2 कॉमन काढून तिकडे घालू, x प्लस वाय dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 2 न डिवाइड केलं आणि पुढं का आला du बाय, दिसायला असलं म्हणजे सेपरेट dy बाय dx बद्दल लिहायची गरज नाही ना. काही जणांना वाटेल पाठीमाग आपण dy बाय dx बद्दल काढले किंमत, इथं पण वाटलं ना तसं तुम्हाला dy बाय dxच काढायचं तर काढू शकता, याच्यात ठेवू शकता, कॅल्क्युलेशन वाटतील. पण जी टर्म आपल्याला पाहिजे लेफ्ट हँड साईडला ती आली ना ऑलरेडी, मग हेच ठेवायचं आता. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, 1 नंबर इक्वेशन हे आहे, याच्यात व्हॅल्यू या टोटल बद्दल ठेवतो कारण ॲज इट इज फंक्शन आलंय. 1 अपॉन 2 du बाय dx इज इक्वल टू सेक यू. सोडवता येईल आता, सांगा सेक यू इकडे आणला तर, किंवा सेक लिहिला 1 अपॉन कॉस लिहिला, कॉस इकडे आणूयात चालेल. एक स्टेप करूच आपण. du इज इक्वल टू dx इंटू 2, हा 2 पण इकडं dx पण तिकडं. ठीक आहे, आणि याला 1 अपॉन सेक म्हणजे काय, कॉस यू du इज इक्वल टू 2 इंटू dx ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड वी गेट. सांगा इंटिग्रेशनमध्ये कॉस यू du इज इक्वल टू इंटिग्रेशनमध्ये काय असेल dx असेल. कॉस यूचं इंटिग्रेशन मायनस नाही, कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे साईनचा, म्हणजे याचं इंटिग्रेशन साईन आलं. साईन यू इज इक्वल टू 2 इंटू एक्स प्लस कॉन्स्टंट सी. साईन यूची किंमत ठेवून द्यायची एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस सी विच इज द फायनल आन्सर. याच्यामध्ये आणखीन काय देऊ शकतात बघा, वाढवायचं जर असेल ना तर आपल्याला इनिशियल कंडिशन्स देतील. त्या दिवशी म्हणलो तुम्ही पुढं ज्या कंडिशन देतात त्यांना काय म्हणतात, म्हणलो होतं ना असं, x इक्वल्स टू 0 आणि y इक्वल्स टू जर दिला याला काय म्हणतो आपण इनिशियल कंडिशन्स. आणि या कंडिशन जर दिल्या तर याच्यावरून आपण सीची किंमत काढतो
आणि सीची किंमत काढलेली याच्यात ठेवली की हे इक्वेशन काय तयार होतं, सोल्युशन काय तयार होतं, पर्टिक्युलर सोल्युशन. हे कोणतं सोल्युशन आहे, जनरल सोल्युशन. दोघात फरक काय असतो, पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये हा जो कॉन्स्टंट आहे ना तो फिक्स कॉन्स्टंट असतो आणि इथं फिक्स आहे का, नाही, हा व्हॅरी होऊ शकतो कॉन्स्टंटची किंमत. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन सांगा. cos square x minus 2y 1 minus 2 हेच आहे ना, दिसतंय लगेच. याच्यावर जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा येणार आहे. ठीक आहे, म्हणजे पुटिंग कोणाबद्दल असेल, याला इक्वेशन नंबर 1 म्हणतोय. x minus 2y पुट x minus 2y is equal to u 1 minus 2 dy upon dx is equal to du upon dx. सेम टू सेम आलंय ना. जर इथं 2 dy बाय dx असतं तर काय केलं असतं आपण, याच्यावरून 2 dy बाय dx इव्हॅल्युएट केला असता आणि ती किंमत तिथं ठेवली होती. ॲज इट इज आलेलं आहे, ही किंमत डायरेक्टली लिहूया. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स cos square u is equal to du by dx. सेपरेट होतं लगेच, पुटिंग केल्याशिवाय सेपरेट होत नाही. आता पुटिंग केले आपण, सारे इव्हॅल्युएट केले, सेपरेट होतं. आता dx मी इकडे आणला, 1 अपॉन cos square u du. काय करावं लागेल, 1 अपॉन cos स्क्वेअर sec स्क्वेअर u आणि पुढं du ऑन इंटिग्रेशनमध्ये इकडं dx आलं आणि इकडं आलं sec स्क्वेअर u आणि पुढं du. सांगा बरं इथं काय आलं, x. ठीक आहे, संपलं. u ची किंमत ठेवतो ना, x minus 2y plus c which is required solution.